गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आता ठराव दाखल करण्यासाठी जाताना स्वतः मंत्री हसन मुश्रीफ दिसत आहेत। साधारण 2000 ठराव ते स्वतः दाखल करत आहेत असा त्यांनी दावा देखील केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः मुश्रीफ साहेब आहेत। साहेब, मोठं शक्ती प्रदर्शन करत मोठे संपूर्ण जिल्ह्यातले लोक तुमच्यासोबत येत आहेत। किती ठराव तुम्ही दाखल करणार? आमची सहकारामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आमची नेहमीच शक्ती राहिलेली आहे। यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक वर्ष, आता गोकुळचा संघ किंवा सगळ्या सहकारी संस्थेवर आमचं प्रभुत्व राहिलेलं आहे। आज ही गोकुळमध्ये 2000 ठराव आज आम्ही एकत्र केलेले आहेत। माजी आमदार राजेश पाटील चंदगडचे असतील, माजी आमदार के.पी. पाटील साहेब असतील, गोकुळचा डॉन अरुण डोंगरे असेल, आमचे करवीरचे फार मोठी शक्ती राहुल पाटील, बाळासाहेब खाडे ही मंडळी असतील, शेका पक्षाची मंडळी आज क्रांतिसिंह पाटील इथं उपस्थित आहेत, नंतर जयसिंगपूरचे नगराध्यक्ष इथं उपस्थित आहेत, त्यानंतर बाबासाहेब पाटील आसुलेकर, रणवीर गायकवाड, म्हणजे सगळे तालुक्यातले राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते नेते आज हजर आहेत। खरं तर मागच्या 5 वर्षापूर्वी तुम्ही महाडिक मुक्त गोकुळ दूध संघ केला होता, त्यावेळी सतेज पाटील तुमच्यासोबत होते, सध्या ते नाहीत, पोस्टरबाजी करतायत। नाही, मी सांगितलं ते आता दुर्दैवानं ते युतीमध्ये नाहीत। त्यांनी युतीमध्ये यावं असा आमचा फार आग्रह होता, परंतु ते येऊ शकलेले नाहीत। आता हे त्याला सोडून आम्हाला ही युतीची मूठ बांधावी लागलेली आहे। गोकुळचा विकास त्यांनी केलेला आहे, गाई म्हशीला दूध दर दिलेला, असे पोस्टर्स लावलेले आहेत, काय नेमकं केलं? आम्ही सगळे एकत्र होतो, त्यामध्ये काँग्रेस पक्ष होता। 2 वर्षे विश्वास आबाजी पाटील हे चेअरमन होते, ते आता शिंदे गटात आहेत। 2 वर्षे अरुणराव डोंगरे होते, ते राष्ट्रवादीत आहेत, आणि शेवटच्या वर्षी नवीन मुश्रीफ होते, ते राष्ट्रवादीत आहेत। म्हणजे 5ही वर्ष युतीचा चेअरमन आहे। मग दर कुणी वाढवला? दर आम्ही वाढवला। 16 रुपये म्हशीला, या आम्ही 2 रुपयाची घोषणा केली होती निवडणुकीत, 16 रुपये, गाईला 12 रुपये, आणि पुण्यामध्ये मुंबईमध्ये विस्तार वाढ, करमाळ्यामध्ये सोलापूरमध्ये विजेचा प्रकल्प, अनेक उपपदाची निर्मिती, वाटते कधीही 35 वर्षाच्या इतिहासात एवढं काम झालं, एवढं काम गोकुळमध्ये झालेलं आहे। गोकुळमध्ये राष्ट्रवादी हा मोठा भाऊ आहे, 100% मोठा भाऊ आहे। आपण पाहिलं की मोठं शक्ती प्रदर्शन करत खरं तर ठराव दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे, आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमधले जे ठराव आहेत हे ठराव या ठिकाणी दाखल करण्यासाठी स्वतः मंत्री हसन मुश्रीफ आपल्या कार्यकर्त्यांसोबत मतदारांसोबत खरं तर या ठिकाणी ठराव दाखल करण्यासाठी आलेले आहेत। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता येईल आणि गोकुळ दूध संघामध्ये राष्ट्रवादी हा मोठा भाऊ ठरणार आहे असा दावा त्यांनी केलेला आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।